नमस्कार. मी विनय गोसावी, हॅपीनेस कोच, कॉर्पोरेट ट्रेनर अँड ऑथर. आज आपण ऐकत आहोत सर्वात आश्चर्यजनक रहस्य अर्ल नाइटिंगेल यांच्याद्वारे. जगातील सर्वात आश्चर्यकारक रहस्य. या जगातील सर्वात आश्चर्यकारक रहस्य काय आहे हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. काही वर्षांपूर्वी दिवंगत नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अल्बर्ट श्वाइत्झर यांना लंडन येथील मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला की डॉक्टर, आज माणसाचं नेमकं काय चुकतंय. डॉक्टर काही काळ शांत राहिले आणि म्हणाले, माणूस विचारच करत नाही आणि याबाबतच मला तुमच्याशी बोलायचं आहे. आज आपण एका सुवर्ण काळात राहत आहोत. हाच तो काळ आहे त्यासाठी माणूस धडपडत होता आणि हजारो वर्षांपासून ज्याचे स्वप्न तो पाहत होता. पण आज आपल्याला तो काळ उपलब्ध असून सुद्धा एखादी भेटवस्तू मिळाल्याप्रमाणे आपण त्याला गृहीत धरत आहोत आणि त्याच्या संघर्ष आणि परिश्रमाला पण आपण विसरलेलो आहोत. आज आपण समृद्ध अशा परिस्थितीत आहोत जिथे प्रत्येकासाठी अशा संधी उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का आज नेमकं काय घडत आहे. उदाहरणादाखल जर आपण 25व्या वर्षी ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली अशा 100 लोकांना निवडत आहे. तुम्हाला कल्पना आहे की 65 वर्षांपर्यंत त्यांची काय स्थिती असेल. 25व्या वयामध्ये त्या सर्वांना हे वाटत असतं की आपण यशस्वी होणार आहोत. तुम्ही यापैकी प्रत्येकाला विचारा की तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे का, आणि प्रत्येकजण म्हणेल हो, नक्कीच. तुम्ही त्यांचं जर नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला त्यांच्यामध्ये उत्सुकता आणि उत्साह जाणवेल, त्यांच्या डोळ्यात चमक जाणवेल आणि त्यांच्या हावभावामध्ये एक दृढता जाणवेल. त्यांच्या मनामध्ये एक धाडस आणि आयुष्य म्हणजे एक रोमांचक साहस आहे असं त्यांना वाटतं. पण 65व्या वर्षापर्यंत त्यांचं काय झालं असेल माहिती आहे. 65 वर्षाचे झाल्यावर त्यांच्यापैकी एकच श्रीमंत असेल, 4 जण आर्थिकरित्या स्वतंत्र असतील, 50 जण अजूनही कामच करत असतील आणि उरलेले आर्थिकरित्या खचलेले असतील. आता क्षणभर विचार करा, या 100 पैकी केवळ 5च जणांना मोठं यश मिळालं. मग बाकीचे सर्व अपयशी का ठरले. त्यांच्या डोळ्यातल्या 25शीतली चमक कुठे गेली. त्यांची आशा, स्वप्न, योजना त्यांचं काय झालं आणि त्यांचा जो हेतू होता आणि त्यांनी जे साध्य केलं यामध्ये इतकी तफावत का आहे. आपण 5 जण यशस्वी झालो असे म्हणतो, तर आता आपल्याला यश म्हणजे नेमकं काय याची व्याख्या करणं आवश्यक आहे. आणि यशाची आत्तापर्यंत मला आढळलेली ही सर्वोत्तम व्याख्या आहे. यश म्हणजे योग्य निर्धारित ध्येयाच्या प्रगतीपथावरील अनुभूती. जर एखादी व्यक्ती पूर्वनियोजित गोष्टीवर कार्य करत असेल, त्याला माहिती आहे की कुठं जायचं आहे, तर ती व्यक्ती यशस्वी आहे. आणि जर ती तसं करत नसेल तर ती अपयशी आहे. यश म्हणजे योग्य आदर्शाप्रती प्रगतीपथावरची निर्धारित केलेली अनुभूती. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ रोलो मे यांनी एक अद्भुत पुस्तक लिहिलं. त्याचं नाव आहे माणसाचा स्वतःचा शोध. या पुस्तकात ते म्हणतात, आपल्या समाजामध्ये साहस किंवा धाडस याचा विरुद्ध अर्थ भ्याडपणा नव्हे, तर तो आहे अंधानुकरण. आज सगळ्यात मोठी समस्या ही आहे की चौकटीतील बद्ध जीवन जगणं. आपण दुसऱ्यासारखं वागत आहोत, दुसऱ्याचं अंधानुकरण करतोय आणि हे करताना प्रश्न विचारत नाही की आपण कुठे चाललो आहे. वयाच्या 7व्या वर्षापासून आपण शिक्षण सुरू करतो. 25व्या वर्षापर्यंत आपण चरितार्थ चालवायला शिकतो, कुटुंबाची काळजी घेतो. पण वयाच्या 65 वर्षापर्यंत आपण आर्थिकरित्या स्वावलंबी आणि स्वतंत्र कसे व्हायचे हे शिकत नाही. थोडा विचार करा की आज अनेक लोक 65 वर्षाच्या पुढच्या वयाचे आहेत आणि यापैकी बहुतांशी लोक हे आर्थिकरित्या खचलेले आहेत.
ते जीवनावश्यक गोष्टींसाठी कुणावर तरी अवलंबून आहेत, कारण आपण दुसऱ्यांचं अंधानुकरण करतो म्हणून. आणि समस्या ही आहे की आपण चुकीच्या गटाचे 95% लोकांच्या गटाचे भाग आहोत, ज्यांना ठाऊकच नाही यशस्वी कसं व्हायचं. मग का बरं हे सर्व लोक एक दुसऱ्यासारखेच वागतात आणि चाकोरीमध्येच जगतात? या लोकांचा असा विश्वास आहे की आपलं जीवन बाहेरच्या परिस्थितीमुळे घडतं. त्यामुळे त्यांना वाटतं की बाहेरच्या घटना त्यांच्या जीवनावर लादल्या जात आहेत. ते बाह्य गोष्टींनी प्रभावित होणारे लोक आहेत. कर्मचाऱ्यांवर एक सर्वे करण्यात आला. त्यांना विचारण्यात आलं, तुम्ही काम का करता? तुम्ही सकाळी का उठता? 20 पैकी 19 जणांकडे याचे काही कारण नव्हते. तुम्ही त्यांना विचारलं तर ते म्हणतील, सगळेजण सकाळी उठून कामाला जातात म्हणूनच ते कामाला जातात. म्हणून पुन्हा एकदा आपण आपल्या यशाच्या व्याख्येकडे वळूया. यशस्वी कोण आहे? तोच व्यक्ती यशस्वी आहे जो सतत एका योग्य ध्येयाने वाटचाल करत आहे. ती व्यक्ती म्हणते की मला हे व्हायचं आहे आणि त्या दिशेने ती वाटचाल करत आहे. मी सांगतो यशस्वी लोक कोण आहेत. शाळेमधील शिक्षक किंवा शिक्षिका यशस्वी आहे ज्यांना खरोखरच शिक्षक व्हायचं होतं. ती स्त्री यशस्वी आहे जी पत्नी आणि आई आहे, कारण तिला पत्नी आणि आईच व्हायचं होतं आणि ती सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडते. कॉर्नरवरील पेट्रोल पंपावरील तो व्यक्ती यशस्वी आहे कारण त्यानं हाच निर्धार केलेला होता की मला पेट्रोल पंप चालवायचा आहे. तो सेल्समन यशस्वी आहे ज्याला टॉप सेल्समन व्हायचे आहे, स्वतःचा विकास करायचा आहे. ती प्रत्येक व्यक्ती यशस्वी आहे जी विचारपूर्वक पूर्वनियोजित गोष्टी करत आहे, कारण हे त्यांनी जाणीवपूर्वक ठरवलेलं आहे. पण केवळ 20 पैकी एकच व्यक्ती असं करते. त्यामुळं खरं पाहता आज स्पर्धा नाहीच आहे. जर आपण स्पर्धा आहे असा विचार करत आहोत तरच ती स्पर्धा अस्तित्वात आहे. आज स्पर्धाऐवजी आपल्याला निर्मिती करायची आहे. तुम्हाला माहिती आहे का की गेली 20 वर्ष मी शोधतोय माणसाचं भविष्यात नेमकं काय होईल, अशी किल्ली जी हमखास सांगू शकेल की पुढं नेमकं काय होणार आहे, अशी किल्ली जी खात्रीशीर रीतीने सांगू शकेल की माणूस यशस्वी होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे. फक्त त्याला त्याची माहिती हवी की त्याचा उपयोग कसा करायचा. ही अशी किल्ली नेमकी आहे तरी काय? आनंदाची गोष्ट ही आहे की ही किल्ली अस्तित्वात आहे आणि मला ती सापडली आहे. तुम्हाला हा प्रश्न पडतो का की किती लोक आहेत जे परिश्रम करतात तरी त्यांना नेमके यश मिळत नाही, आणि या उलट काही लोक कमी कष्ट करतात असं वाटतं आणि त्यांना सर्व काही मिळतं. जणू काही त्यांचा जादूचा परिस्पर्शच आहे. आपण म्हणतो देखील ज्याला स्पर्श करतात हे लोक त्याचं अगदी सोनं होतं. आणि तुम्ही हे देखील पाहिलं आहे की जे लोक यशस्वी होतात ते यशस्वी होतच राहतात, आणि एखादी व्यक्ती अपयशी व्हायला लागली की ती अपयशी होतच राहते. याचं प्रमुख कारण आहे ध्येय, गोल्स. काही लोकांना ध्येय किंवा गोल्स आहेत आणि काही जणांना नाही आहेत. ज्या लोकांना ध्येय आहे ते यशस्वी होतात कारण त्यांना माहिती आहे की ते कुठे चालले आहेत. हे इतकं सोपं आहे. कल्पना करा एक जहाज ज्याने बंदर सोडलेलं आहे. त्याच्या प्रवासाचा आराखडा संपूर्णपणे नियोजित आहे. कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांना कल्पना आहे ते कुठे चालले आहेत आणि त्यांचे निश्चित ध्येय आहे. 10,000 पैकी 9,999 वेळेला ते निश्चितच त्या ठिकाणी पोहोचतील ज्या ठिकाणी त्यांनी जायचं ठरवलेलं होतं. आता कल्पना करा की तसेच दुसरे जहाज आहे. ते देखील बंदरावरून निघालेलं आहे, पण कॅप्टन आणि कर्मचाऱ्यांना कल्पनाच नाही आहे की ते कुठे चालले आहेत. काहीच योजना नाही आहे, कुठं जायचं नेमकं हेच माहीत नाही. केवळ इंजिन सुरू करायचं आहे आणि जायचं आहे, इतकीच कल्पना आहे. मला वाटतं की तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की बंदरावरून निघाल्या निघाल्या हे जहाज एकतर बुडेल किंवा अशा कुठल्या तरी निर्जन बेटावर जाऊन पडेल, कारण त्याला गंतव्यस्थान नाही आहे आणि मार्गदर्शन नाही आहे. अगदी असंच मनुष्याबाबत आहे. उदाहरणार्थ सेल्समनचं उदाहरण घेऊया. या जगामध्ये सेल्समन किंवा विक्रेत्या इतकं यशस्वी भवितव्य कोणाचंही नाही.
आपण कुशल असू आणि आपल्याला माहीत असेल की आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे, तर विक्री करणं हे आज जगातील सर्वात जास्त फायदेशीर करिअर आहे. आज प्रत्येक कंपनीला प्रभावी विक्री करणारे सेल्समन हवे आहेत आणि ते त्यांना भरघोस पगार द्यायला तयार देखील आहेत. त्यांच्या यशाला काहीच सीमा नाही आहे. पण असे लोक तुम्हाला किती आढळतात? कोणीतरी असे म्हटले आहे की आज मानवी समाजाचे लक्ष सामर्थ्यवान लोकांना फायदा मिळवण्यापासून रोखणे हे नव्हे, तर कमकुवत लोकांना नुकसान होण्यापासून रोखणे हे आहे. आज अर्थव्यवस्थेची तुलना एका दलाशी केली जाऊ शकते. त्या दलामधील सर्वात हळू जाणारी तुकडीही सोबत येऊ शकेल असे हे दल कार्य करते. त्याचप्रमाणे आज आपली अर्थव्यवस्था कमकुवत साखळीबाबत शिथिल झालेली आहे. यामुळंच चरितार्थ किंवा कुटुंब चालवणं सोपं आहे. आपल्याला त्यासाठी काही फार विशेष बुद्धी किंवा टॅलेंटची आवश्यकता नाही. प्रत्येक जण असं सुरक्षिततेचं पठार शोधत असतं, पण आपल्याला हे ठरवायचं आहे की या पठारावरची किती उंच मला जिंकायचं आहे. पुन्हा त्या सर्वात आश्चर्यकारक रहस्याकडे जाऊया, जे मला तुम्हाला सांगायचं आहे. ध्येय असलेले लोक यशस्वी का होतात आणि ध्येय नसलेले लोक का बरं अपयशी होतात? तुम्हाला मी आता अशी गोष्ट सांगत आहे, तुम्ही ती नीट समजून घेतली तर तुमच्या आयुष्यामध्ये तात्काळ परिवर्तन येऊ शकेल. मी या क्षणाच्या पुढे जे काही गोष्ट सांगणार आहे ती जर तुम्ही संपूर्णपणे समजून घेतली तर तुमचं आयुष्य पूर्णपणे वेगळं असेल. तुमचं आयुष्य पुन्हा आहे तसं राहणार नाही. तुम्हाला असं जाणवेल की अचानक तुमचं भाग्य तुमच्याकडे आकर्षित झालेलं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुमच्याकडे सहज चालून येत आहेत. तुम्हाला ज्या समस्या, चिंता भेडसावत होत्या त्याचा एक मोठा भाग आता निघून गेलेला आहे. पूर्वी अनुभवलेल्या चिंता, समस्या आता निघून गेल्या आहेत आणि त्याचं मोठं ओझं हलकं झालेलं आहे. शंका आणि भीती या तर भूतकाळात जमा झालेल्या आहेत. ही आहे यशाची किल्ली आणि अर्थात अपयशाची देखील. तुम्हाला आता मी अशी गोष्ट सांगत आहे, आपण जसा विचार करतो तसेच बनतो. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण जसा विचार करतो तसेच बनतो. इतिहासामध्ये अनेक तत्वज्ञानी, शिक्षक, गुरु, ज्ञानी वेगवेगळ्या मुद्द्यांवर असहमत आहेत, परंतु केवळ ते या एका मुद्द्यावरच पूर्णपणे एकमतानं सहमत आहेत. महान रोमन सम्राट मार्क्स ॲलरस यांनी म्हटले होते, माणसाचं जीवन तसेच बनते जसे त्याचे विचार त्याला बनवतात. डिझरायलीने हाच मुद्दा वेगळ्या शब्दात मांडला की मनुष्याला हवं असेल आणि त्याने संयम ठेवला तर त्याला प्रत्येक गोष्ट प्राप्त होऊ शकते. प्रदीर्घ चिंतन आणि मनन याद्वारे मी या निष्कर्षाला आलो आहे की ध्येय असलेला मनुष्य कोणत्याही परिस्थितीत त्याला पूर्ण करतो आणि इच्छाशक्ती असेल तर त्याच्या मार्गात कोणताही अडथळा राहत नाही. राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणाले की माणूस म्हणजे दिवसभरात तो जो विचार करतो ते. विलियम जेम्स म्हणतात की माझ्या पिढीतील सर्वात मोठा शोध म्हणजे मनुष्य त्याच्या मानसिकतेला बदलून त्याचे जीवन बदलू शकतो. ते हे सुद्धा म्हणाले की आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी वास्तविक घडत आहेत असे अनुभवणे आवश्यक आहे. कालांतराने हे विचार जीवनाशी असे जोडले जातात की आपले विचार, आपल्या भावना, सवयींशी संलग्न होतात की आपला विश्वास साकार होतो. ते हे सुद्धा म्हणाले की आपण परिणामाबाबत अधिक लक्ष दिले तर आपण नक्कीच ते मिळवू शकतो. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही श्रीमंत व्हाल. तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल तर तुम्ही ज्ञानी व्हाल. तुम्हाला चांगले व्हायचे असेल तर तुम्ही चांगले व्हाल. तुम्हाला त्याची इच्छा करायला हवी. केवळ त्याचीच मनात इच्छा करायला हवी आणि त्याला प्रतिकूल विरोध करणाऱ्या अशा 100 गोष्टींचा दृढ विचार करता कामा नये. बायबलमध्ये उल्लेख आहे की जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. माझे मित्र डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पील
या पद्धतीनं म्हणतात, हा विश्वाचा सर्वात महान नियम आहे. हा मला तरुणपणीच कळायला हवा होता. मला आयुष्यात हा जरा उशिरा कळाला. माझ्या देवाशी असलेल्या नात्यानंतर हा सर्वात मोठा शोध किंवा रहस्य आहे. सोपा भाषेत सांगायचं तर तुम्ही नकारात्मक पद्धतीने विचार केल्यास नकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार केल्यास सकारात्मक परिणाम मिळतील. हे साधं सोपं सूत्र त्यांनी सांगितलं, जो एक प्रभावी नियम आहे, समृद्धी आणि यशाचा पाया आहे. थोडक्यात 4 शब्दात सांगायचं झालं तर विश्वास ठेवा, यशस्वी व्हा. विलियम शेक्सपियर या प्रकारे म्हणतात, आपल्या शंका इतक्या विश्वासघातकी आहेत की त्या आपल्याला प्रयत्न करण्याबाबतच भयभीत ठेवतात आणि आपण जिंकू शकलो असतो त्या टप्प्यावरच आपल्याला त्या हरवतात. जॉर्ज बर्नार्ड शो म्हणतात की लोक नेहमी ते आहेत त्यासाठी ते परिस्थितीला दोष देतात. माझा परिस्थितीवर विश्वास नाही. यशस्वी लोक असे आहेत की जे परिस्थितीकडे पाहतात. परिस्थिती नसेल तर ते निर्माण करतात. आणि हे सहजच आढळतं नाही का? ज्याने हे केलं त्याला हे जाणवतं की मी हे पहिल्यांदाच केलं आहे. आपण जसे विचार करतो तसेच बनतो. यामुळे ज्याचे ध्येय निश्चित आहे आणि निर्धार पक्का आहे तो ते मिळवणारच, कारण त्यानं ते ठरवलेलं आहे आणि तो सतत हाच विचार करत आहे. कारण आपण तेच बनतो जो आपण विचार करतो. याउलट ज्या माणसाचे ध्येय नाही, त्याला माहीत नाही आहे की मी कुठे चाललो आहे, मनात गोंधळाचं, भीतीचं, चिंतेचे विचार आहेत, तो देखील तोच बनतो जे त्याचे विचार आहेत. त्याचे आयुष्य निराशाजनक, भीतीचं, चिंतेचं बनतं. ज्याने काहीच विचार नाही केला तर त्याचं काहीच होत नाही. हे असं कसं घडतं? आपण तेच का बनतो जो आपण विचार करतो? मी तुम्हाला सांगेन हे कसं काम करतं. आणि यासाठी मानवी मनाशी समान असणारी एक स्थिती आपण पाहूया. कल्पना करा, शेतकऱ्याकडे एक सुपीक जमीन आहे. ही सुपीक जमीन शेतकऱ्याला 2 पर्याय देते. शेतकरी या जमिनीत काहीही पिकवू शकतो. जमीन त्याला पर्याय देते. जमिनीला बाकी काही फरक पडत नाही. हे शेतकऱ्यावर आहे की त्यानं कोणता निर्णय घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, आपण मानवी मनाची तुलना जमिनीशी करतोय, कारण जमिनीप्रमाणेच मानवी मनाला फरक नाही पडत की आपण त्यात काय पेरत आहोत. जे पेरले ते तुम्हाला देईल, पण तुम्ही काय पेरता त्याचा त्याला फरक पडत नाही. कल्पना करा की या शेतकऱ्याकडे 2 बिया आहेत. एक बी आहे चांगल्या फळाच्या झाडाची आणि दुसरी बी आहे विषारी झाडाची. तो जमिनीत 2 छोटे खड्डे खणतो. या खड्ड्यांमध्ये एक एक बी पेरतो. एकामध्ये चांगल्या फळाचे आणि दुसऱ्यामध्ये विषारी फळाचे. पुन्हा माती पसरवतो आणि पाणी घालतो. मग काय होईल? अर्थातच मग जमीन परत देईल. बायबलमध्ये म्हटले आहे, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. लक्षात ठेवा, जमिनीला फरक पडत नाही. ती चांगल्या फळाच्या बीप्रमाणेच ते विषारी झाड देखील तितक्याच समृद्धीने वाढवेल. परिणाम हाच आहे की एका चांगल्या फळाचे वृक्ष आणि एक विषारी फळाचे वृक्ष. मानवी मन हे या जमिनीपेक्षा अधिक अद्भुत आणि रहस्यमय आहे, पण ते या पद्धतीनंच काम करतं. आपण काय पेरतो यावर त्याला फरक पडत नाही. यश का अपयश, एक निर्धार केलेलं चांगलं ध्येय का गोंधळ, गैरसमज, चिंता आणि भीती, या गोष्टी आपण जे पेरतो ते नक्कीच आपल्याला परत मिळणार आहे. मानवी मन हा या पृथ्वीमधील सर्वात मोठा आणि कमी शोध लागलेला शेवटचा खंड आहे. आपल्या कल्पनेपलीकडील साधन संपत्ती यामध्ये आहे आणि आपण जे ठरवू ते आपल्याला देण्याची क्षमता त्यामध्ये आहे. तुम्ही मग म्हणाल की जर हे सत्य आहे तर मग लोक त्यांचं मन संपूर्णपणे उपयोगात का बरं आणत नाहीत? माझ्याकडे याचं पण उत्तर आहे. आपलं मन हे एक असं उपकरण आहे जे आपल्याला जन्मतःच विनामूल्य, मोफत मिळालेलं आहे. ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात त्याचं आपल्याला मोल नसतं. ज्या गोष्टींसाठी आपण पैसे मोजतो त्याचं आपल्याला महत्त्व असतं. पण विरोधाभास असा आहे की याच्या उलट सत्य आहे.
आयुष्यामध्ये जे काही मौल्यवान आहे ते आपल्याला मोफत विनामूल्य मिळालेलं आहे. जसं आपलं मन, आपला आत्मा, आपलं शरीर, आपल्या आशा, आपली स्वप्न, आपल्या महत्त्वाकांक्षा, आपली बुद्धी, आपले कुटुंबीय, मुलं, आपला देश, या सर्व अमूल्य गोष्टी मोफत आहेत. पण ज्या गोष्टीसाठी आपण पैसे मोजतो त्या खरं तर स्वस्त आहेत आणि त्या बदलता देखील येऊ शकतात. एखादा चांगला मनुष्य त्याची संपत्ती नष्ट झाली तर ती अनेक वेळा निर्माण करू शकतो. एखादं घर अग्नीमध्ये जळालं तर ते पुन्हा बांधता येऊ शकतं. पण ज्या गोष्टी आपल्याला अशाच मिळाल्या आहेत त्या पुन्हा निर्माण करता येऊ शकत नाहीत. मानवी मन आपण वापरत नाही कारण आपण त्याला गृहीत धरतो. अतिपरिचयात अवज्ञा. आपण त्याला ज्या गोष्टी सांगू ते आपल्याला करून देऊ शकतं. बहुतांशी वेळा आपण त्याला महत्त्वाच्या गोष्टींच्या ऐवजी छोट्या गोष्टी सांगतो. आज विश्वविद्यालये देखील सांगतात की आपण आपल्या क्षमतेच्या 10% किंवा त्याहूनही कमी क्षमतेचा वापर करतो. तुम्हाला काय हवं आहे? तुमच्या मनामध्ये ते ध्येय पेरा. तो तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचा निर्णय असू शकतो. तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला अनन्यसाधारण सेल्समन व्हायचं आहे? तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला मोठ्या पदावर जायचं आहे? समाजामध्ये मोठं स्थान मिळवायचं आहे? तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे? तुम्हाला एवढंच करायचं आहे की त्याचं बीज तुमच्या मनामध्ये पेरायचं आहे. याची काळजी घ्यायची आहे, निगा राखायची आहे. याविषयी सातत्यानं काम करत राहायचं आहे. आणि ती वास्तविकता होईलच. ती न होण्याची शक्यताच नाही, कारण हा नियमच आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांच्या नियमाप्रमाणे तुम्ही जर बिल्डिंगवर उभा राहिलात आणि खाली उडी मारलीत तर तुम्ही खालीच याल. तुम्ही वर जाण्याचा प्रश्न नाही, कारण तो नियम आहे. निसर्गाचे नियम नेहमी योग्य असतात. ते नेहमीच काम करतात. तुम्ही सुद्धा तुमच्या ध्येयाला सकारात्मक स्थितीमध्ये पहा. त्याचा विचार करा. तुमच्या मनाच्या डोळ्यांनी अनुभवा की तुम्ही ते ध्येय साध्य केलेलं आहे. तुमचे ध्येय प्राप्त झाल्यावर तुम्ही ज्या गोष्टी करत असाल त्या तुम्ही करत आहात असा अनुभव घ्या. सध्याचं युग हे आव्हानात्मक युग मानलं जातं. याला आपण अल्सर आणि नर्वस ब्रेकडाऊनचं युग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज वैद्यकशास्त्राने दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य यामध्ये पूर्वीपेक्षा फार मोठी प्रगती केलेली आहे. तरीसुद्धा आपल्यापैकी बरेच जण चिंतित आहेत. तरीसुद्धा आपल्यापैकी काही जण छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यामध्ये संघर्ष करत आहेत. या गोष्टी आपण ओढवून घेत आहोत कारण आपल्याला विचारांची सवय जडलेली आहे. या गोष्टी आपल्या सवयीच्या प्रमाणे आपल्याला मिळतात आणि काही महान नियम जे आपल्याला सर्व गोष्टींची काळजी घेतील ते आपण शिकत नाही आहोत. माणूस हा त्याच्या सर्व विचारांची गोळाबेरीज आहे. माणूस जिथे आहे त्या ठिकाणीच त्याला खरं तर असण्याची इच्छा होती. भले तो त्याचा स्वीकार करो अथवा न करो, त्या ठिकाणी त्याला राहण्याची इच्छा होती. आपल्यापैकी प्रत्येकाने विचारांचं फळ भविष्यात मिळणार आहे, कारण तो विचार आपण आज करत आहोत, येणाऱ्या महिन्यात, वर्षात करत आहोत. त्यानंच आपल्या भविष्याला वळण येईल आणि ते तसं बनेल. तुम्ही तुमच्या मनाद्वारे निर्देशित आहात. मला आठवते की मी एकदा गाडी चालवत होतो आणि त्यावेळी मी एक महाकाय मशीन मोठा आवाज करत जाताना पाहिले. मशीन जवळजवळ 20 टन ओझे उचललं होतं आणि या महाकाय मशीनमध्ये एक छोटासा माणूस स्टिअरिंगने हे मशीन चालवत होता आणि त्याला मार्गदर्शन करत होता. मला गाडी चालवताना पुढे अचानक सुचलं की माणूस आणि मानवी मन यांच्यामधील साम्य काय आहे. हे विशाल मशीन आपल्या शक्तिशाली मनाप्रमाणे आहे. कल्पना करा की अशा खूप मोठ्या शक्तीला तुम्ही नियंत्रित करत आहात.
तुम्ही हाताची घडी घालून शांत बसाल आणि या शक्तिशाली मशीनला खड्ड्यात जाऊ द्याल का? तुम्ही त्या मशीनला ताब्यात घ्याल आणि एका चांगल्या, योग्य, उदात्त ध्येयाकडे न्याल. हे तुमच्यावर अवलंबून आहे, कारण तुम्ही ड्रायव्हरच्या सीटमध्ये आहात. कारण हा नियम जो आपल्याला यश देतो तो आपल्याला अपयशही देतो. ही दुधारी तलवारीप्रमाणे आहे. आपण आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवलं पाहिजे. जे आपण स्वप्नात पाहिलेलं यश, प्रसिद्धी, समृद्धी हा नियम आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना देऊ शकतो. तोच नियम आपल्याला नाल्यामध्ये पण टाकू शकतो. आपण त्याचा कसा उपयोग करतो, चांगल्यासाठी का वाईटासाठी, हे या जगातील सर्वात आश्चर्यकारक रहस्य आहे. आपण याला आश्चर्यकारक का म्हणतो आणि याला रहस्य तरी आपण का म्हणतो? खरं तर हे रहस्य अजिबातच नाही आहे. कारण हे अगदी प्राचीन काळी काही विद्वान लोकांनी सांगितलं आहे. धर्मग्रंथामध्ये याचा वारंवार उल्लेख येतो. पण फार कमी लोक हे समजून घेतात आणि हे जाणतात. हे रहस्य आहे आणि हेच आश्चर्याचं कारण आहे, ज्यामुळे हे रहस्य आहे. तुम्ही तुमच्या शहरामध्ये मुख्य रस्त्याने प्रत्येक माणसाला भेटून विचारा की जगातलं यशाचं रहस्य काय आहे. महिन्याभरात तुम्हाला एक माणूस देखील कदाचित मिळणार नाही जो तुम्हाला सांगेल. आपण ही माहिती समजून घेतली आणि व्यवहारात, आचरणात आणली तर ही अत्यंत मौल्यवान आहे. केवळ आपल्याच आयुष्यासाठी ती अत्यंत मौल्यवान आहे असे नाही, तर आपले कुटुंबीय, आपले कर्मचारी, आपले सहकारी, आपली संस्था, आपल्या समाज या सर्वांसाठी ती महत्त्वाची आहे. आयुष्य एक थरारक असा उत्साही, साहसी प्रवास असायला हवं. ते कधीही नीरस, कंटाळवाणं नसावं. माणसानं भरभरून संपूर्णपणे जगायला हवं. जिवंतपणा असला पाहिजे. सकाळी उठल्यावर आनंदानं उठलं पाहिजे. त्याने आवडीचं काम केलं पाहिजे, कारण तो ते चांगलं करू शकतो. एकदा एका दैनिकाच्या प्रमुख संपादकांचं भाषण मी ऐकत होतो. त्यांच्या भाषणाच्या शेवटी ते जे बोलले ते मी कधीही विसरू शकणार नाही. ते म्हणाले, माझ्या वृत्तपत्राच्या प्रदीर्घ अनुभवांमध्ये माझा अनेक गोष्टींवर ठाम विश्वास आहे. त्यापैकी एक म्हणजे सर्वसाधारणपणे लोक चांगलेच असतात. आपण कोठून तरी आलो आहोत आणि आपण कोठेतरी चाललो आहोत. त्यामुळे आपल्याला इथला वेळ एक मनोवेधक साहस म्हणून घालवला पाहिजे. या विश्वाच्या आर्किटेक्टने असा जिना बनवला नाही जो कुठेच जात नाही. आणि महान शिक्षकांपैकी एक द कार्पेंटर ऑफ गॅलरी यांनी वारंवार सांगितलंय की जे तुम्ही मानता ते तुमच्याबाबत घडतं. मी तुम्हाला आश्चर्यकारक रहस्य सांगितलं आहे आणि ते कसं काम करतं हे सुद्धा सांगितलं आहे. आता दुसऱ्या बाजूला मला तुम्हाला हे सांगायचं आहे की या रहस्याचा प्रचंड लाभ तुम्ही व्यावहारिक रीतीने कसा घेऊ शकता. मला तुमची परीक्षा, टेस्ट घ्यायची आहे. ही परीक्षा 30 दिवस चालेल. हे इतकं सोपं नाही, पण जर तुम्ही प्रयत्न केलात तर तुमचं आयुष्य चांगल्या रीतीनं बदलून जाईल. 17व्या शतकामध्ये सर आयझॅक न्यूटन यांनी काही निसर्गाचे नियम सांगितले, जे वस्तूंबाबत, शरीराबाबत आणि विश्वाबाबत लागू होतात. त्यातला एक नियम आहे की प्रत्येक क्रियेला त्याची परस्पर विरोधी प्रतिक्रिया असते. याचाच अर्थ सोप्या भाषेत आपल्याला किंमत मोजल्याशिवाय काहीच मिळणार नाही. या 30 दिवसाच्या प्रयोगाचा परिणाम थेट तुम्ही जे प्रयत्न कराल त्यावर अवलंबून असेल. डॉक्टर बनण्यासाठी क्लिष्ट विषयांचा अनेक वर्षांचा अभ्यास करण्याची किंमत द्यावी लागते. विक्री करण्यासाठीही परिश्रम द्यावे लागतात. आणि हे लक्षात ठेवा, आपण जितके यशस्वी होतो तितक्या प्रमाणात आपण विक्री करू शकतो. आपल्या कुटुंबाला आपल्याला कल्पना पटवून देणं ही पण एक प्रकारची विक्री आहे. शाळेमध्ये शिक्षक मुलांना चांगलं आणि प्रामाणिक जीवनाचं महत्त्व पटवून देणं हा पण एक प्रकारे विक्रीचा भाग आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना, सहकाऱ्यांना प्रभावी व्यक्ती असल्याचे महत्त्व पटवून देणं आणि अर्थातच प्रोफेशनल विक्री कौशल्य आणि चांगल्या आयुष्याच्या विक्री या मार्गावर आपल्याला निश्चितच त्याची किंमत मोजावी लागेल. ही किंमत काय आहे?
यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, भावनिकरित्या आणि वास्तविकरित्या आपल्याला ठाम विश्वास हवा की आपण जो विचार करतो अगदी आपण तसेच बनतो. आपल्याला आयुष्यावर नियंत्रण हवं असेल तर आपल्याला विचारांवर नियंत्रण मिळवायला हवं. आपल्याला हा ठाम विश्वास हवा की जे पेरतो तसेच आपण उगवतो. दुसरा, आपल्या मनामध्ये इतर शंकांना छाटून आपण दिव्य योजनेनुसार स्वतःला आकाशात भरारी घ्यायला अनुमती द्यायला हवी. आपल्या मर्यादा या स्वनिर्मित आहेत. याचा साक्षात्कार करणं आणि आपल्या समोर असलेल्या संधी या कल्पनेच्या पलीकडे आहे हे जाणणं. आपल्याला संकुचित मानसिकता, पूर्वग्रह आणि दयनीय धारणांच्या पलीकडे गेलं पाहिजे. तिसरं, एकाग्रतेने आणि धाडसाने झोकून देऊन समस्यांकडे सकारात्मकतेने पाहणं व स्वतःसाठी नेमकं ध्येय ठरवणं आवश्यक आहे. तुमच्या सुंदर मनाला याबाबत सर्व प्रकारे विचार करू द्या. आपल्या कल्पनाशक्तीला सर्व शक्यतांसाठी खुले करा. कोणतीही परिस्थिती तुमच्या विचारांना आणि ध्येयाला पराभूत करू शकेल अशा विचारांवर अजिबात विश्वास ठेवू नका. वेगाने आणि स्पष्टपणे ध्येयाकडे वाटचाल करा आणि तुमचा मार्ग स्पष्ट आहे. श्री रसेल म्हणायचे की तुम्ही तुमच्या एकरभर हिऱ्यांच्या मधोमध उभे आहात. चौथा, तुमच्या उत्पन्नाच्या 10% रक्कम बचत करा. सध्या तुमचा काहीही व्यवसाय असो, तुमच्या पुढे अमर्याद शक्यता आहेत जर तुम्ही त्याची किंमत मोजायला तयार आहात. आता आपण पाहूया की आपल्याला जे सुंदर जीवन हवे आहे त्यासाठी आपल्याला काय मूल्य द्यावे लागेल. खरं तर कोणतीही किंमत म्हणजे योग्यच आहे. 1. तुम्ही जे विचार कराल तसे बनता. 2. कल्पना हा शब्द लक्षात ठेवा आणि तुमच्या मनाला उंच भरारी घेऊ द्या. 3. साहस, तुमच्या ध्येयावर दररोज लक्ष ठेवा. 4. तुम्ही जे कमावता त्यातील 10% बचत करा. आणि 5. कल्पना निष्फळ किंवा कवडीमोल आहे जोपर्यंत आपण त्यावर कार्य करत नाही. आता मला तुम्हाला ही 30 दिवसाची परीक्षा काय आहे याची रूपरेषा सांगायची आहे. यात काहीही नुकसान नाही आहे. उलट यात सर्व काही जे तुम्हाला मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवू शकता. आपल्या सगळ्यांबाबत 2 गोष्टी खऱ्या आहेत. 1. प्रत्येकाला काहीतरी हवं आहे. 2. प्रत्येकाला कशाची तरी भीती आहे. तुम्हाला एका कार्डवर लिहायचं आहे तुम्हाला सर्वाधिक काय हवं आहे. कदाचित पैसा असेल, तुम्हाला तुमचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, एक विशिष्ट रक्कम हवी आहे, तुम्हाला सुंदर घर हवं आहे, तुम्हाला जॉबमधील यश, आयुष्यामधील एखादं पद किंवा स्थान, आनंदी प्रेमळ कुटुंब यापैकी काहीतरी हवं आहे. प्रत्येकाला काहीतरी हवं आहे. त्या कार्डवर तुम्ही लिहायचं आहे की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. त्याला तुमचं एक विशिष्ट ध्येय बनवा जे स्पष्टपणे मांडलेलं आहे. ही खात्री करा की जिथे एक विशिष्ट ध्येय आहे ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे. तुम्हाला हे कोणाला दाखवायची गरज नाही. तुम्ही हे तुमच्या सोबत बाळगू शकता जेणेकरून तुम्ही दिवसातून अनेक वेळा ते बघू शकाल. सकाळी उठल्यावर आनंदाने, प्रसन्न चेहऱ्याने, रिलॅक्स होऊन तुम्ही त्याच्याकडे पहा. आणि आता तुमच्या जवळ अशी गोष्ट आहे त्यासाठी तुम्ही काम करू शकता. सकाळी बेडमधून उत्साहाने उठू शकता. जगण्यासाठी काहीतरी उद्देश मिळाला आहे. दिवसभर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळ काढून त्याच्याकडे बघा. रात्री झोपण्यापूर्वी त्याच्याकडे बघा. जेव्हा तुम्ही या कार्डकडे पाहत आहात त्यावेळी लक्षात ठेवा तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनवता. आणि तुम्ही तुमच्या ध्येयाचा विचार करत आहात, लिहित आहात, म्हणून तुम्हाला लवकरच जाणवेल की ते तुमचंच आहे. जेव्हा तुम्ही ते लिहिता आणि त्याबद्दल सकारात्मक विचार करता तेव्हा खरं तर ते तुमचं आहे. तुमच्या दैनंदिन कामाकडे जाताना सभोवताली इतर जीवसृष्टीत किती समृद्धी आहे ते पहा. आणि तुम्हाला देखील या समृद्धीचा तितकाच अधिकार आहे. केवळ तुम्ही विचार करण्याचा अवकाश आहे. आता थोडा अवघड भाग येत आहे. अवघड यासाठी कारण आपण अगदी नवीन सवय लावत आहोत. नवीन सवय लागणं इतकं सोपं नसतं. मात्र एकदा का ती सवय लागली
तर ती आयुष्यभर तुमच्या मागोमाग येईल. तुमच्या भीतीबद्दल विचार करणं थांबवा. जेव्हा पण भीतीचा आणि नकारात्मक विचार तुमच्या मनात येईल, त्या विचारांना तुमच्या महान ध्येयाच्या चित्राने बदला, रिप्लेस करा. आणि अशी ही वेळ येईल की ज्यावेळी सोडून द्यायचा विचार येईल. कारण माणसासाठी नकारात्मक विचार करणं हे सकारात्मक विचार करण्यापेक्षा जास्त सोपं आहे. आणि म्हणूनच 5% लोक यशस्वी आहेत. तुम्हाला सुरुवात करणं आवश्यक आहे. हे 30 दिवस तुम्ही तुमच्या मनावर ताबा मिळवा. तुमचं मन केवळ तेच विचार करेल जे तुम्ही त्याला विचार करायला द्याल. या 30 दिवसांमध्ये तुम्ही नेहमी जे करता त्यापेक्षा अधिक करा. स्वतःच्या प्रसन्न आनंदी मानसिकतेबरोबर नेहमीच्या क्षमतेपेक्षा अधिक क्षमतेने काम करा. हे जाणून की तुम्ही जे देत आहात त्याच प्रमाणात त्याचा मोबदला तुम्हाला येत आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने काम करता त्यावेळी तुम्ही यशस्वी आहात. तुम्ही त्या दुर्मिळ यशस्वी लोकांच्या श्रेणीत आहात ज्यांना ठाऊक आहे की ते कुठे चाललेले आहेत. 100 लोकांपैकी तुम्ही आता त्या 5% लोकांमध्ये आहात. तुम्ही याचा जास्त विचार करणे थांबवा की मी माझ्या ध्येयाकडे कसं पोहोचणार आहे. ते सर्व तुम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ अशा शक्तीवर सोपवा. तुम्हाला एवढंच करायचं आहे की मी कुठे चाललो आहे. ते योग्य वेळी योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत येईल. हे शब्द नीट लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा उपदेश या महिन्यामध्ये सतत तुमच्या समोर ठेवा. विचारा आणि तुम्हाला उत्तर मिळेल. मागा आणि तुम्हाला देण्यात येईल. शोधा म्हणजे सापडेल आणि दार ठोठावा व ते तुमच्यासाठी उघडण्यात येईल. जो कोणी मागतो त्याला ते मिळतं. जो कोणी शोधतो त्याला ते सापडतं. जो ठोठावतो त्याच्यासाठी ते उघडतं. हे जितकं साधं सोपं आहे तितकं अद्भुतही आहे. सध्याच्या गुंतागुंतीच्या विश्वामध्ये हे इतकं साधं सोपं सूत्र आहे की त्याला अवघड संकल्पनेत बसवण्याची गरज नाही. आपल्याला केवळ हवं आहे उद्देश, पर्पज आणि विश्वास, फेथ. 30 दिवस पूर्ण झोकून तुमचं सर्वोत्तम द्या. तुम्ही जे काही करत असाल नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी झोकून देऊन करा. थकून तणावानं नव्हे तर प्रसन्न, आनंदी, उत्साहानं आणि विश्वासानं की जे मी करत आहे ते माझ्यासाठी मोठ्या प्रमाणात परत येत आहे. जर तुम्ही गृहिणी असाल तर 30 दिवस कोणतीही परत येण्याची अपेक्षा न करता झोकून देऊन 30 दिवसाची टेस्ट मनापासून करा. आणि जे काही परत येईल ते अत्यंत सुंदर आणि अद्भुत असेल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की यामुळे आयुष्यात किती आमूलाग्र बदल घडलेला आहे. तुमचं कोणतंही कामाचं स्वरूप असेल ते 30 दिवस अशा पद्धतीने करा की तुम्ही यापूर्वी हे कधीही केलेलं नाही आहे. आणि जर तुम्ही तुमचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती बदल घडत आहे. प्रसिद्ध लेखिका आणि संपादिका डरोथी अब्राहम त्यांना एक रहस्य सापडलं. वेक अप अँड लिव्ह, जागे व्हा आणि जगा, या त्यांच्या अप्रतिम पुस्तकात त्या लिहितात. तिथं त्यांनी संपूर्ण तत्वाचं जणू सारच मांडलं आहे की असं कार्य करा की जणू अपयशी होणं अशक्यच आहे. डोरोथी यांनी देखील स्वतः ही टेस्ट प्रामाणिकपणे आणि विश्वासानं केली आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलं आणि त्यांना भरभरून यश मिळालं. आता तुम्ही तुमची 30 दिवसाची टेस्ट करू शकता, पण तुमच्या मनाची तयारी झाल्याशिवाय या टेस्टची सुरुवात करू नका. तुम्हाला जाणवेल की तुमच्या सातत्याने तुम्ही श्रद्धा, विश्वास दर्शवत आहात. खरे तर विश्वास दाखवण्याचं दुसरं नाव आहे सातत्य आणि चिकाटी. जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही ती गोष्ट करणार नाही. 30 दिवसांची सुरुवात केल्यावर जर तुम्हाला अचानक अशक्य वाटलं, म्हणजेच मला म्हणायचं आहे की नकारात्मक विचारांचा जास्त प्रभाव वाटला, तर तुम्हाला पुन्हा पहिल्या दिवसापासून 30 दिवसापर्यंत सुरू करायचं आहे. आणि हळूहळू तुमची सवय विकसित होईल आणि तुम्ही त्या सुंदर ठराविक लोकांमध्ये असाल ज्यांना काहीच अशक्य वाटत नाही. आणि हो, कार्ड तयार करायचे विसरू नका. या प्रवासामध्ये ते अत्यंत महत्त्वाचे आहे. एका कार्डच्या भागावर तुमचं विशिष्ट ध्येय असेल जे तुमचं स्वतःचं असेल आणि दुसऱ्या बाजूला या महत्त्वाच्या तत्वांची वाक्य.
मागा आणि ते तुम्हाला मिळेल. शोधा आणि तुम्हाला ते सापडेल. आणि दार ठोठावा, ते तुमच्यासाठी उघडेल. महान प्रेरणेशिवाय काहीही साध्य होत नाही. तुम्ही हे पहा की या 30 दिवसांमध्ये तुमची प्रेरणा उच्च स्तरावर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, काळजी करू नका. काळजीमुळं भीती तयार होते आणि भीती दुबळं बनवते. याच दरम्यान एका गोष्टीची चिंता वाटू शकते की सगळं मलाच करायचं आहे. मला खरं तर एवढंच करायचं आहे की तुमचं ध्येय तुमच्या समोर ठेवायचं आहे आणि बाकी सर्व काही त्याला अनुसरून घडेल. आणि त्याचबरोबर शांत आणि प्रसन्न राहायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीमुळं उद्विग्न त्रस्त व्हायचं नाही आहे, विचलित व्हायचं नाही आहे. ही टेस्ट अवघड असल्यासारखं वाटून काही जण म्हणतील, अरे काय फरक पडणार आहे, टेस्ट नाही केली तर काय. मी म्हणेन मग पर्याय आहे तरी काय. कुणाला अपयशी व्हायचं नाही आहे, कुणालाही साधारण परिणाम नको आहेत, कोणालाही चिंतेनं काळजीनं आणि गोंधळानं भरलेलं जीवन नको आहे. त्यामुळं आपण पेरणार आहे तेच उगवणार आहे. आपण नकारात्मक विचार पेरले तर जीवनामध्ये नकारात्मकताच भरलेली असेल. जर आपण सकारात्मक विचार केला तर आपण आयुष्य प्रसन्न, सकारात्मक आणि आनंदी असेल. या रेकॉर्डिंगमध्ये जे म्हटलं आहे ते विसरण्याकडे आपला कल असू शकतो. त्यामुळे हे वारंवार ऐका. स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण करून द्या की नवीन सवय लागण्यासाठी मला काय केलं पाहिजे. सर्व कुटुंबियांना एकत्र करा, त्यांनाही हे ऐकवा आणि इथे काय म्हटलंय ते पुन्हा ऐका. बऱ्याच जणांना पैसे छापायचे आहेत, त्याचे नियम न समजून घेता. पैसे तर फक्त छपाईखान्यामध्ये छापले जातात. बाकीच्या लोकांनी पैसा कमवला पाहिजे. त्यांना काहीही न करता सगळं काही हवं आहे. ज्यांना फुकटचा प्रवास हवा आहे असे लोक अपयशाचीच तयारी करत आहेत. ज्यांना चांगले पैसे कमवायचे आहेत त्यांना लोकांना ज्याची गरज आहे असे प्रोडक्ट्स, वस्तू आणि सेवा, सर्व्हिस देऊनच ते पैसे कमवू शकतात. आपण आपला वेळ, आपली उत्पादनं, आपली सेवा ही पैशाच्या बदल्यात प्रदान करत असतो. म्हणून नियम आहे की आपले आर्थिक उत्पन्न आपल्या सेवेच्या दर्जाच्या प्रत्यक्ष प्रमाणात असते. आपले यश हे पैसे मिळवण्याचा परिणाम नाही आहे. आपले यश हे पैसे मिळवण्याचा परिणाम नाही आहे. आपले पैसे मिळवणे हे यशाचा परिणाम आहे. आणि यश हे आपल्या सेवेच्या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये असतं. बऱ्याच लोकांच्या मनात उलटा नियम असतो. यश म्हणजे भरपूर पैसे मिळवणं. वास्तविकता ही आहे की तुम्ही यशस्वी झाल्यावर अधिक पैसे कमवू शकता. हे अगदी त्या गोष्टीतल्या माणसाप्रमाणे आहे की तो चुलीसमोर बसला आणि म्हणाला की मला पहिल्यांदा उष्णता द्या, मग मी चुलीमध्ये लाकडं घालेन. तुम्हाला असे किती स्त्री आणि पुरुष माहिती आहेत, त्यांच्या जीवनामध्ये पण हाच दृष्टिकोन घेऊन ते जगतात. असे लाखो लोक आहेत. उष्णता मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इंधन घातलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण पहिल्यांदा सेवा दिली पाहिजे. पहिल्यांदा पैशाची अपेक्षा करण्याआधी पैशाची चिंता करू नका. सेवा द्या, काम करा, स्वप्न पहा, निर्माण करा आणि तुम्हाला मिळणारी समृद्धी आणि भरभराट याला काही सीमाच नसेल. समृद्धी ही नेहमी परस्पर आदान प्रदानामध्ये आढळते. जो दुसऱ्यांच्या समृद्धीला मदत करतो त्याच्याकडे समृद्धी येते. ज्यांना तो समृद्ध करत आहे त्यांच्याकडूनच ती येईल असे नाही, पण ती समृद्धी त्याला कोठून तरी निश्चितच मिळते. कारण हा नियम आहे. प्रत्येक क्रियेची परस्पर पूरक प्रतिक्रिया आहे. तुम्ही या 30 दिवसाच्या टेस्टमध्ये पुढे जाल. तुमचे यश हे तुम्ही दिलेल्या सेवेच्या क्वालिटी अर्थात गुणवत्ता आणि क्वांटिटी प्रमाण यामध्ये मोजलं जाईल. आणि या सेवेचं मापदंड मोजमाप हे पैशाद्वारे होईल. दुसऱ्याला समृद्ध केल्याशिवाय कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही. या नियमाला काही अपवाद नाही. तुम्ही गाडीतून प्रवास करताना रस्त्यावर पहा किती प्रकारचे लोक सेवा देत आहेत. तुम्ही कधी या मापदंडाचा विचार केलेला आहे का? काही संत, गुरु, आध्यात्मिक लोक याचं मोजमाप आध्यात्मिक पद्धतीनं करतात.
पैशात नाही, पण त्यांनाही त्यांच्या सेवेनुसार योग्य मोबदला मिळतो. हा नियम नीट समजल्यावर कोणताही विचारी मनुष्य त्याची संपत्ती सांगू शकतो. त्याला जर जास्त हवं आहे तर ज्या लोकांना तो सेवा देत आहे त्यांना अधिक चांगली सेवा देणे आवश्यक आहे. जर त्याला कमी हवं आहे तर त्याला त्याची सेवा कमी द्यायची आहे. आपल्याला जे हवं आहे त्याची ही किंमत आहे. तुम्हाला जर वाटत असेल की लोकांची दिशाभूल करून आपण काही मिळवू शकू तर आपण स्वतःचीच दिशाभूल करत आहोत. असं काही काळ चालू शकेल, पण श्वासाप्रमाणे खात्रीशीर आहे की तुम्ही जे बाहेर टाकता ते आत येतच. ही चूक कधीही करू नका की मी हे टाळू शकेन. हे अशक्य आहे. तुरुंग आणि चुकीच्या मार्गावरचे लोकांची कमी नाही ज्यांनी विचार केला की स्वतःसाठी ते वेगळा नियम बनवू शकतील. आपण मनुष्यांचे नियम कदाचित तोडू शकू, पण याहूनही श्रेष्ठ नियम आहेत ते आपण कदापि सोडू शकणार नाही, तोडू शकणार नाही. एका असाधारण वैद्यकीय डॉक्टर तज्ज्ञाने यशाचा अनुभव करणे सोपे होईल यासाठी 6 पायऱ्या सांगितल्या आहेत. त्या अशा आहेत. 1. स्वतःसाठी निश्चित ध्येय ठेवा. 2. स्वतःला कमी लेखायचे थांबवा. 3. मी यशस्वी का होऊ शकत नाही याची कारणे द्यायचे थांबवा आणि मी यशस्वी कसा होऊ शकतो याचा विचार करा. 4. तुमच्या बालपणात जाऊन शोध घ्या की मी हे करू शकत नाही ही कल्पना माझ्यामध्ये कोठून आली. 5. तुम्हाला जी व्यक्ती व्हायचं आहे त्याबाबत लिहून तुमची सध्याची प्रतिमा बदला. 6. तुम्ही जी यशस्वी व्यक्ती बनायचे ठरवले आहे त्याप्रमाणे कृती करा. डॉक्टर डेव्हिड हॅरॉन यांनी म्हटलं की इतिहासाच्या पहाटेपासून जे आपल्याला तज्ज्ञ लोकांनी यशस्वी होण्यासाठी सांगितलं आहे ते करा. मूल्य द्या, किंमत मोजा. 30 दिवसांची टेस्ट तुम्ही द्या आणि त्याची वारंवार पुनरावृत्ती करा. प्रत्येक वेळी तुम्हाला ते तुमचा एक भाग बनत आहे असं जाणवेल आणि तुमचे विचारच असे होऊ देतील. अशा प्रकारे जगल्याने समृद्धीची द्वारे खुली होतील आणि स्वप्नापलीकडील श्रीमंती तुम्हाला प्राप्त होईल. हो, खरंच भरपूर मिळेल. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला शांती लाभेल. तुम्ही त्या आनंदी अल्पसंख्याक लोकांमध्ये असाल जे यशस्वी, आनंदी आणि प्रसन्न आहेत. आजच सुरू करा. तुम्हाला गमावण्यासारखं काही नाही आहे, पण तुम्हाला जिंकण्यासाठी संपूर्ण आयुष्य आहे. मी आहे अर्ल नाइटिंगेल आणि धन्यवाद.